नमस्कार शिक्षक व शिक्षकेतर मित्रांनो. आज दिनांक 25 मार्च 2026 रोजी शासनाने एक नवीन जी आर काढलेला आहे. हा जी आर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी काळा जी आर म्हणण्यात येईल. तर बघूया आपण या जी आर मध्ये काय म्हटलेले आहे. सुरुवातीला मी जी आर वाचतो, त्यानंतर आपण या जी आर मध्ये काय सांगितलेले आहे हे सोप्या भाषेमध्ये बघूया. बघा, शीर्षक दिलेलं आहे शिक्षकेतर पदावरून शिक्षक पदावरील नियुक्तीबाबतची तरतूद रद्द करण्याबाबत. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक हे सर्व इथं दिलेलं आहे. महत्वाचा दिनांक बघा, आजचीच दिनांक म्हणजे 25 मार्च 2026 रोजी हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे. संदर्भ शासन पूरक पत्र क्रमांक SSN 1099340999 माशी 2 दिनांक 10/6/2005. प्रस्तावना बघूया. शासनाने ह्या जी आर मध्ये प्रस्तावना काय केलेली आहे. प्रस्तावना: राज्यात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीबाबतचा निर्णय सन 2027 पासून शासनाने घेतलेला आहे. यानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची शिक्षक पदावर नियुक्ती होत आहे. असे असताना उक्त संदर्भीय शासन पूरक पत्रकान्वये शिक्षकेतर कर्मचारी यांचे कोणतेही स्पर्धेशिवाय केवळ शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेच्या आधारावर शिक्षक सेवक पदावर नियुक्ती केली जाणे ही बाब विद्यार्थ्यांच्या अध्यापन प्रक्रिया व पर्यायाने शैक्षणिक गुणवत्ता बाधित करणारी आहे. यास्तव शासनाची तरतूद अधिक्रमित करण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होते. शासन निर्णय: उच्च संदर्भ दिन शासन पूरक पत्र दिनांक 6/2/2025 मधील परिच्छेद क्रमांक 8 येथे खालीलप्रमाणे तरतूद आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी माध्यमिक शिक्षकांसाठी व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणासाठी आवश्यक ती शैक्षणिक अर्हता प्राप्त केली आणि जर त्या संवर्गाचे पद माध्यमिक शाळेत व उच्च माध्यमिक शाळेत कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध असेल तर अशा प्रकारांनी सदराऊ शिक्षकेतर कर्मचाऱ्यास शिक्षक सेवक म्हणूनच नियुक्ती द्यावी लागेल व त्यांना शिक्षक सेवकांचे मानधन आणि इतर अटी व शर्ती लागू होतील. मात्र अशा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पूर्वीची सेवा व सेवानिवृत्ती वेतनाची ग्राह्य धरली जाईल. सदर तरतूद या शासन निर्णयान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे. नंतर पुढे बघा काय म्हटले. शिक्षकेतर पदावरून शिक्षक व शिक्षक सेवक पदावर नियुक्तीबाबत कोणत्याही शासन आदेशात परिपत्रकात संमेलनात असलेले प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष तरतूद देखील मर्यादित तत्काळ प्रभावाने अधिक्रमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय हा या संकेतस्थळावर आपल्याला उपलब्ध असेल. बरोबर. तर आता बघूया आपण ह्या शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे. तर ह्या शासन निर्णयामध्ये 2005च्या जी आर नुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जर व्यावसायिक अर्हता ग्राह्य केली आणि शैक्षणिक पात्रता वाढवली तर त्यांची शिक्षक या पदी नियुक्ती होत होती. पण आता ह्या शासन निर्णयाद्वारे सदरची तरतूद शासन निर्णयाद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहे. अधिक्रमित म्हणजे स्थगित करण्यात येत आहे. लक्षात ठेवा, स्थगित करण्यात येत आहे. म्हणजेच शिक्षकेतर कर्मचारी इथून पुढं शिक्षक पदावरती नियुक्ती किंवा पदोन्नती होणार नाही असे या जी आर चे म्हणणे आहे. लक्षात ठेवा. तर हा जो शासन निर्णय शासनाने काढलेला आहे, या शासन निर्णयाद्वारे जे शिक्षण सेवक पदोन्नतीसाठी इच्छुक होते किंवा कष्ट करत होते
त्यांच्यावरती हा खूप अन्याय झालेला आहे आणि हा एकतर्फी जी आर आहे. तरी या जी आरचा जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांच्याकडून निषेध करण्यात येत आहे. तरी शासनाने या निर्णयाचा विचार करून हा शासन निर्णय त्वरित मागे घ्यावा असं शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मागणी आहे. अन्यथा ते खूप मोठा लढा उभारून शासनास जेरीस धरतील असं त्यांचं म्हणणं आहे. धन्यवाद.